आपले प्रतिनिधी रोहन आपल्या सोबत जोडलेले आहेत। रोहन, कुणाल भोईटे आपले संपादक प्रसाद काथे या ठिकाणी अयोध्येमध्ये आहेत। अगदी प्रसाद सरांना निमंत्रण आलेलं आहे। हे निमंत्रण त्यांना मिळाल्यानंतर ते अगदी बोलताना भावुक झालेले आहेत, अश्रू अनावर झाले। खरं तर आनंद अश्रू आहेत हे। रोहन, तुम्ही त्या ठिकाणी आहात, तुमच्या काय भावना आहेत? फार विलक्षण अनुभव आहे, म्हणजे शब्दामध्ये न मांडण्यासारखा येणारा अनुभव आहे। गेले 23-24 दिवस मी या मातीमध्ये राहिलो, ज्या ठिकाणी रामलल्ला जन्माला आले, ज्या ठिकाणी रामलल्ला मोठे झाले, त्या मातीमध्ये राहायला मिळालं आणि नक्कीच अश्रू येण्यासारखंच हे सगळं आहे। भावनिक प्रत्येकजण या ठिकाणी सगळेजण आले की होतोय, कारण का इथली माती जी आहे ती एक वेगळा स्पर्श जाणवून देते। इथले येणारे लोक जे आहेत ते प्रत्येकाची हीच भावना आहे, केवळ आपलीच नाही। माध्यम म्हणून आपण ही सगळी सत्य परिस्थिती जी आहे ती दाखवतोय, लोकांच्या भावना दाखवतोय, परंतु जरी पत्रकार जरी असलो तरी भावना आपल्या आहेत। त्यामुळे हे सगळे असे अश्रू आपले कॅमेरासमोर पाहायला मिळतात आपल्याला। त्यामुळे निश्चितचपणाने संपूर्ण अयोध्या नगरीमध्ये जी आहे ती हीच भावना आहे, कारण का लाडके रामलल्ला येत आहेत। जसं मगाशी सांगितलं की मंदिर वही बनाएंगे, तारीख नहीं बताएंगे, अशा प्रकारचे काही अल्पसंख्याक म्हणत होते, काही लोक म्हणत होते, परंतु मंदिर वही बनाएंगे लेकिन वो भव्य बनाएंगे असं देखील म्हणणाऱ्यांची संख्या जी आहे ती खूप मोठी होती। आणि त्या लोकांनी केलेल्या क्रांतीमुळे, त्या लोकांनी केलेल्या संघर्षामुळे, अनेक कार्यसेवकांच्या झालेल्या मृत्यूमुळे, अक्षरशः उत्तर प्रदेशमध्ये त्यावेळेस मुलायम सिंगांचं सरकार होतं आणि त्या मुलायम सिंगांच्या सरकारांनी अक्षरशः गोळ्या घातलेल्या होत्या अनेक कारसेवकांवरती। अनेक कारसेवकांचे असे मृत्यू झाले की ते कुठंच नोंदवले गेले नाहीत, त्याचा कुठलीच आकडेवारी समोर नाही। असे कित्येक जणांच्या या रक्तरंजित सड्यामुळे आजचं हे भव्य दिव्य मंदिर जे आहे ते उभं राहिलेलं पाहायला मिळतंय। केवळ मंदिर आपल्याला 2-3 वर्षामध्ये उभं राहिलेलं आणि भव्य दिव्य काही कोटी रुपये खर्च केलेले एवढाच संघर्ष नाहीये। मंदिराच्या पाठीमागे मंदिर उभं राहण्यासाठी लाखो लोकांचे प्रयत्न आहेत, अनेक संघटना आहेत, त्याच्यामध्ये अनेक मोठे मोठे साधू महंत आहेत ज्यांच्या संघर्षामुळे हे सगळं घडतंय। अशोक सिंगल यांचं नाव या ठिकाणी विशेषताने घ्यावं लागेल। अशोक सिंगल सध्या आपल्यामध्ये नाही आहेत। विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून देशभरामध्ये सगळ्यात मोठी लाट निर्माण करण्याचं काम जर कोणी केलं असेल, रामलल्लांचं मंदिराचं महत्त्व, या अयोध्येतल्या मातीचं महत्त्व जर देशभरामध्ये कोणी सांगायचं काम केलं असेल तर ते अशोक सिंगलजींच्या माध्यमातून झालं। त्यांचा संघर्ष पराकुटीचा आहे, अक्षरशः पोलिसांची दगडी त्यांना खावी लागली, पोलिसांनी कपाळे फोडली, त्यांची रक्त त्यांचं सगळं या रस्त्यावरती अयोध्येच्या मातीमध्ये सांडलं आणि आता ते भव्य दिव्य मंदिर आपल्या समोर उभं राहत आहे। आता तो क्षण आलेला आहे। तो क्षणामुळे जवळपास 125 कोटी भारतीय नागरिक जे आहेत ते सुखावले जात आहेत। 125 कोटी नागरिकांचा आताचं लक्ष जे आहे ते या सगळ्या मंदिराकडे लागलेलं पाहायला मिळतंय। नक्कीच नक्कीच, जसं तुम्ही म्हणाले की एक पत्रकार जरी असलो तरी आपण एक माणूस आहोत, आपल्या भावना आहेत। प्रसाद सरांच्या भावना अनावर झाल्या, आनंदाश्रू त्यांचे पाहायला मिळाले। एक वेगळाच खरं तर हा ऐतिहासिक क्षण आहे। त्या दिवसाची जर आठवण काढली तर खरंच अंगावर शहारे येतात आणि तो क्षण आणि आत्ताचा क्षण हा खरंच एक वेगळाच आणि त्याचे खरंच आपण साक्षीदार आहोत। आपल्याला हा क्षण पाहायला मिळतोय आणि एक वेगळंच वातावरण त्या ठिकाणी पाहायला मिळतंय। कशा प्रकारे त्या ठिकाणी तिथल्या स्थानिकांची भावना आहे त्या संदर्भात काय माहिती? नक्कीच आपण स्थानिकांशी देखील गेल्या काही दिवसांपासून बातचीत करतो आणि आता जर पाहिलं की मोठ्या प्रमाणामध्ये हे सगळे साधू संत महंत जे आहेत ते या ठिकाणी येताना पाहायला मिळत आहेत। आपण जर पाहिलं तर आता हे सगळे साधू जे आहेत ते मंदिराकडे चाललेले आहेत मोठ्या प्रमाणामध्ये। हे सगळे जण जे आहेत ते या ठिकाणाहून VIP आहेत, सगळे निमंत्रित साधू संत आहेत, हे आता मंदिराकडे जात आहेत आणि यांचा देखील संघर्ष आहे, यांचा देखील या सगळ्यामध्ये वाटा आहे। या सगळ्यांच्या मेहनतीमुळे, या सगळ्यांच्या संघर्षामुळे आजचा हा दिवस जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतो आणि हीच ती लाट आपल्याला पाहायला मिळते। याच लाटेमुळे जे आहे, याच शक्तीमुळे, या सगळ्यांच्या संघर्षामुळे आजचं मंदिर जे आहे ते स्थापन झालेलं पाहायला मिळते। मी आपल्या कॅमेरा पर्सनला विनंती करेल की आपण जर का या सगळ्यांची भावना जाणून घेतली तर संपूर्ण महाराष्ट्राला कळेल की आपण का नेमकं इतकं सगळं हे करताय। राजस्थान से आए, अभी भव्य मंदिर हो रहा है, 500 साल का इंतजार खत्म हो गया, आज से खत्म हो गया। हम राजस्थान सवाई माधोपुर से आए हैं, गणपति मंदिर के वहाँ से। ये जो 550 साल का जो इतिहास है, जो दुनिया इंतजार कर रही थी,
उसका इंतजार कर रही थी। आज वो खत्म होने वाला 12 बजे। हमारे माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी इसका दोबे उद्घाटन करेंगे। इसमें सारे संत महात्मा और जो कार सेवक थे वो सारे मिलके, हम भी कार सेवक में आए थे 90 में। 90 में आए थे आप? हाँ, कार सेवक आया था, हमको जेल में बंद कर दिया था और उसका उत्साह का देखना आज हम इतना, हम छोटा आया था, आज बड़ा हो गया। कितने दिन जेल में रहना पड़ा था उस वक्त? 17 दिन जेल में रहे थे। जेल में रहना पड़ा और कार सेवकों के चक्कर में हमको यूपी की सरकार थी जब जो हमको वहीं जेल में बंद कर दिया था। किसकी? मुलायम सिंह। हाँ, उस टाइम। तो अभी मुझे बताओ कि 500 साल का इंतजार खत्म होने के बाद, ये मंदिर देखने के बाद क्या लगता है? खत्म हो गया और आज पूरे हिंदुस्तान में रामलीला, राम जी विराज है। पूरे हिंदुस्तान हर मंदिर में पूजा पाठ होगा, शाम को दिए जलेंगे, पटाखे चलेंगे। इसका बहुत बड़ा उत्साह मिल रहा है। ये अब हिंदुस्तान में एक हिंदू राष्ट्र बनने की कोशिश कर रहे हैं और हिंदुस्तान बनेगा जिसका इतना आज के हिसाब से जो बन रहा है उस हिसाब से। नक्कीच। तर ह्या सगळ्या, आता हे सुद्धा कारसेवक आहेत, हे 90च्या दशकामध्ये जे आहेत ते या ठिकाणी येऊन जेलमध्ये त्यांना जावं लागलेलं होतं। ही सगळ्यांची भावना आहे। या ठिकाणी येणारे नागरिक जो आहे तो हीच भावना घेऊन या मातीमध्ये येताना पाहायला मिळतोय आणि याच भावनेतून हे सगळं भव्य दिव्य मंदिर जे आहे ते उभं राहिलेलं आहे। केवळ दगडांच्या कोरीव नक्षीकामाने हे मंदिर उभं राहिलेलं नाहीये, तर त्या दगडासाठी संघर्ष करणाऱ्या प्रत्येकाच्या रक्ताचा थेंब, प्रत्येकाच्या घामाचा थेंब, प्रत्येकाचा संघर्ष जो आहे तो या मंदिराशी जोडलेला गेलेला आहे। त्या प्रत्येकाची नाळ जी आहे ती या मंदिराशी जोडली गेलेली आहे। त्यामुळे इथलं वातावरण आध्यात्मिक तर आहेच, परंतु आज येणारा इतर नागरिक जो येतोय, देशभरातून नागरिक जो येतोय, त्याच्या प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये ते अश्रू पाहायला मिळत आहेत। ते अश्रू आनंदाचे आहेत, ते अश्रू या सगळ्या पाहिलेल्या भव्य दिव्य मंदिराच्या प्रेमापोटीचे आहेत, आनंदाचे आहेत। त्यामुळे इथे येणारा प्रत्येक नागरिक जो आहे तो अशा प्रकारचा भावनिक असलेला सध्या पाहायला मिळतोय। नीलम, रोहन, खरंच एक ऐतिहासिक क्षण हा आपण पाहतोय। आपल्या आजूबाजूला तर आम्ही पाहतोय की वृद्धच नाही, तरुण लहान मुलं सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत। तर तिथली दृश्य आपल्या प्रेक्षकांना आम्हाला तुम्ही दाखवाल का? नक्की, आपण थोडंसं पुढे जाऊन सगळे दाखवूयात, कारण का मोठ्या प्रमाणामध्ये नागरिक येत आहेत, चिमुकल्यांना घेऊन येत आहेत, कारण का हा सगळा जो माहोल आहे हा माहोल आपल्याला दाखवतोय। संपूर्ण देशाचं लक्ष या सगळीकडे लागलेलं आहे। लहान लहानगे सुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आलेले आहेत, थंडीचे आलेले आहेत, कारण का जवळपास 6 डिग्री सेल्सियस तापमान आजचं आहे। अंकल जी, आप यहाँ से है या बाहर से आए? बुंदेलखंड, हमीरपुर जनपद। जी, हमीरपुर। कैसा लग रहा है, इतना बड़ा मंदिर आपको देखना मिल रहा है? बहुत बढ़िया लग रहा है। ऐसा कभी उपकार नहीं सोचा था कि जो हो रहा है। हाँ, ये कहाँ से आए? आप कहाँ से आए? हम यूपी हमीरपुर से आए हुए हैं और यहाँ राम राज्य का जो हेलो हाँ, मैं यूपी हमीरपुर से आई हुई हूँ, है ना। भगवान राम की प्राण प्रतिष्ठा हो रही है, बस हम यहाँ हैं, यही हमारे लिए बहुत अच्छी बात है ना। जो कि यहाँ का डेकोरेशन देखने ही बन रहा है, यहाँ की सुविधाएं, डेकोरेशन देखने में ऐसा लगता है कि हाँ, हमारा देश भी कुछ है और हमारे देश में कुछ हुआ है। आज तक ना हमने ऐसा कभी देखा है और ना हुआ है। अभी क्या मंदिर बनने के बाद क्या बदलने वाला है अयोध्या में, पूरे यूपी में क्या लगता है? मंदिर बनने के बाद अयोध्या में जय श्री राम होने वाला है, ये लगता है। नक्कीच। मंदिर होने के बाद क्या चेंजेस आए जाएंगे पूरे अयोध्या में, पूरे यूपी में, क्या लगता है इसके बारे में? उद्योग के व्यापार बढ़ेगा, बहुत सुंदर बनेगा और जय श्री राम। नक्की, कारण का केवळ मंदिर म्हणजे आध्यात्मिक तर सगळ्यांचं श्रद्धास्थान आहेच, परंतु संपूर्ण उत्तर प्रदेशमध्ये आणि अयोध्येच्या सगळ्या आजूबाजूचे जे शहरं आहेत त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये या सगळ्यामुळे मोठा बदल होणार आहे। अर्थकारण जे आहे ते मोठं या सगळ्या भागातलं बदलणार आहे, अर्थकारणाचे चक्र बदलणार आहेत, अनेकांना रोजगार मिळणार आहे, अनेकांचे व्यवसाय जे आहेत ते उभारी घेणार आहेत, अनेक तरुणांच्या हातांना जे आहे त्यामुळे काम मिळणार आहे, स्थानिकांच्या रोजगाराचा प्रश्न कायमस्वरूपी मिटणार आहे आणि एक देशासमोर नवीन आध्यात्मिक स्थान उभं राहणार आहे। ज्या प्रमाणामध्ये सांगितलं जातंय की मोठा आणि महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला की या राम मंदिरामुळे आता खरं तर तिथल्या नागरिकांना, स्थानिकांना रोजगार उपलब्ध होणार आहे। याचे अपडेट आम्ही तुमच्याकडून घेतच राहू। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।